मित्रांनो, उद्या 61 फटा माळशिरस येथे मैदान होते, पारंपरिक मैदान. आणि या मैदानाची प्रतीक्षा तमाम बैलगाडी शौकीनांना लागलेली असते, मालकांना लागलेली असते. आणि मैदान अंतिम टप्प्यात आहे, सगळी तयारी झाली, मैदान उद्याच आहे. पण अजून काय काय गोष्टी आयोजकांना विचारूया. माझ्यासोबत आहेत मैदानाचे आयोजक. नमस्कार अप्पा. नमस्ते. तयारी झाली, शेवटच्या टप्प्यात आले? तयारी आता तुम्ही महाराष्ट्रातील प्रत्येक बैलगाडी मालक जे बघण्यासाठी येणारे प्रेक्षक आहेत त्यांना पूर्ण तुम्ही फाटी किंवा आज उद्या सकाळी मैदान 7 वाजता चालू होणार आहेत. आता वाजले साधारण 5:30 पावणे 6 वाजलेत संध्याकाळच्या. काय तर पूर्ण महाराष्ट्रात पावसात चालू आहे वातावरण. मला मुंबई, पुणे, सातारा, सांगली, फलटणपर्यंत फोन येते तर लोणंद फलटण की पाऊस काय आहे का. तर आता तिकडं पाऊस असेल किंवा बऱ्यापैकी कंटिन्यू पाऊस चालू आहे म्हणून, पण आमच्याकडे एक कसलाही प्रकारचा पाऊस झालेला नाही या ठिकाणी. आणि मी हवामान खात्याचे अंदाज जे हे करतात मशीनवर बघतात त्यांना मी पंजाबराव डक आणि आमच्या तालुक्याचे एक जाधव म्हणून आहेत त्यांना फोन केला, पण त्यांनी सांगितलं की 8 दिवस आणखी आपल्या तालुक्यात पाऊस नाही म्हणून. इथं काहीच म्हणजे पाऊस झालेला आहे असं नाही, म्हणजे जशी उन्हाळ्यात मैदान होते त्या पद्धतीनं स्थिती आहे सगळी. नाही, पाऊस तर थोडा बी झालेला नाही, आली तरी थोडीशी रिमझिम येते आहे, पण अशी मोठ्या प्रमाणात नाही. आणि जरी चुकून एक उद्या आपलं मैदान आहे, 1 तास जरी मोठा पाऊस झाला तरी एक अर्ध्या तासात आपलं मैदान चालू होणार. आत्ता मित्रांनो 5:30 वाजता बाहेर गेलो, काही कुठलीही म्हणजे पर्जन्याची स्थिती नाही आहे, एकदम वातावरण क्लिअर आहे. मैदान 7ला चालू होणार म्हणताय तुम्ही? मैदान 7ला नाही, 6:30 म्हणून सांगा तुम्ही. 6:45 आम्ही पहिला पुकार देणार आहे. आज समालोचक असतील, झेंडापंच असतील, जे आमचे नंबर टेकर असतील, हे सगळे आता इथं आज आपल्या घरी उपस्थित आहे. ते मी सर्व ह्यांना, कारण आमचे जवळपास 100 गट झालेला आहे या ठिकाणी दोन्ही. आदत आणि ओपन 1000+ गाडीचा टप्पा झालेला आहे. आपल्याला काही जरी केलं तर ह्या टायमिंगला, उद्या संध्याकाळी ह्या टायमिंगला आपल्याला फायनलचा निकाल बघायला मिळणार. त्यामुळं काही जरी केलं तरी मैदान मला 5-5:30 वाजेपर्यंत फायनलचा फेरा मला पळवायचा आहे. त्यामुळे मी काही जरी झालं तरी मैदान 7 वाजेपर्यंत चालू करणार. पहिला गट सर्वांना 7 वाजेपर्यंत पळालेलं दिसेल. आणि लाईव्ह आपण ठेवलेलं आहे ते शर्यत अड्डा, P3 लाईव्ह आणि STC लाईव्ह, असे 3 लाईव्ह मी ठेवलेले आहे. ते नेटवर्कचा इश्यू खूप असतो, कारण थोडं डोंगराळ भागात आहे, तर नेटवर्क दिलंय का त्या पद्धतीने? आज आता आम्ही काय केलं आहे, नेटवर्कचा उद्या माझ्या हिशोबाने कमीत कमी 25,000 ते 50,000 पब्लिक या ठिकाणी प्रेक्षक बघा येतील. तर नेटवर्कचा प्रॉब्लेम 100% होतोच, ह्या मला पण माहीत आहे. मी या ठिकाणी काय केलेलं आहे, जे पेडगावला ज्यांनी नेट दिलं की लाईव्ह अडकणार नाही किंवा हे होणार नाही, तर अमोल जगताप म्हणून आहेत, तर त्या अमोल जगतापला मी त्या नेटवर्कचं किंवा वायफायचं कनेक्शनचं जे त्यांनी मागल तेवढी किंमत मी त्यांच्यासाठी दिलेली आहे. फक्त माझं लाईव्ह 1 मिनिटासाठी सुद्धा अडकलं नाही. पहिला तर मी जो त्यांना शब्द दिला किंवा त्यांना त्या पद्धतीने मी रक्कम ठरवलेली आहे. ते जर उद्या चुकून नशिबाने जर त्यांच्याकडून काय प्रॉब्लेम आला तर ते आयोजक म्हणून माझ्याकडून काय चूक नाही. मी जे आयोजक म्हणून जे या मैदानासाठी जेवढी जोखमदारी घेऊन जेवढं मैदान जेवढं छान होईल किंवा जास्तीत जास्त चांगलं होईल ह्या पद्धतीनं मी 100% प्रयत्न केलेला आहे. आणि जरी चुकून त्यांच्याकडून काय प्रॉब्लेम आला, कुणाकडे आला, ह्यात माझा आयोजक म्हणून माझा काही प्रॉब्लेम राहणार नाही. मी आजच जाहीर करतो. तयारी सांगितली तुम्ही झाली. आता सगळ्यात महत्त्वाचं जे गुगलचं लोकेशन येतं आहे ते मैदानावरती ना वेगळीकडं, म्हणजे थोडं लांबून सगळा आता हेलपाट होतं आहे. तर ॲक्च्युली मैदानात कसं यायचं, जवळचा मार्ग तुम्ही पहिल्यांदा तोंडी सांगा कुठला. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मैदान जर आता आपण इथं उभं राहिलं, जर एखादा बैलगाडी मालकाने जर कुणाला लाईव्ह लोकेशन टाकलं किंवा करंट लोकेशन टाकलं, या ठिकाणी लोकेशन टाकल्यानंतर 100% लोकेशन चुकतं आहे. तर माळशिरस मसवड हा रोड आहे. माळशिरस मसवड रोडवर माळशिरसपासून 10 किलोमीटर, मसवडवरून 15 किलोमीटरवर गोरडवाडी हे गाव आहे. तर गोरडवाडी गावातून कुणाला जरी गोरडवाडी गावात विचारलं की बैलगाडी शर्यत कुठं आहे, तर ते 100% सांगतील एक गोरडवाडीतनं 2 किलोमीटर आहे. आणि जे सोलापूर, मंगळवेढा, सांगोला या भागातून येणार आहे त्यांनी तरंगफळ हे गाव लक्षात राहू द्या. आणि त्या भागातून यायचं. माळशिरसवरून येणाऱ्या लोकांना प्रत्येकाला ही पाठी माहीत आहे. फक्त एकच सांगतो की आपल्या माध्यमातून हे लोकेशन जे मी गोरडवाडी गावातलं आता येताना लोकेशन करंट लोकेशन आणलेलं आहे, तर तुमच्या माध्यमातून तुमच्या चॅनलला हे लोकेशन मी देत आहे. तर प्रत्येक बैलगाडी मालक किंवा जे प्रेक्षक येणार आहे ते तुमच्या चॅनलवर ह्यांनी लोकेशन बघूनच यावं. मित्रांनो कमेंट्समध्ये लोकेशन टाकेन. मैदानाच्या एकदम जवळच गाव आहे गोरडवाडी ना. गोरडवाडी
तिथून जवळच आहे, तिथून गेलं तर दिशादर्शकी असतील, बॅनर वगैरे असतील, त्यामुळे लक्षात येतील. आणि तिथं कुठल्याही नागरिकाला विचारलं, कारण ह्या भागात मैदान आहे, त्यामुळे बऱ्याचशा लोकांना माहिती आहे फाटी, तर तेही सांगतील. 100% बरोबर आहे. गोरडवाडी गावात आलं तर माळशिरस तालुक्यात कुठे जरी आलं तरी फाटी सर्वजण सांगतील. पण लोकेशनवर जर तुम्ही एखाद्याने लोकेशन टाकलं तर त्या लोकेशन बिलकुल येऊ नका तुम्ही. काय होतं आहे, जर लोकेशनवर जर ये गेलं तर तुम्हाला 1 तास बी मैदानी सापडणार नाही. हेलपाटा होतोय. हेलपाटा होतोय. पर्यंत मी एक कमीत कमी 10 लोकांना तरी लोकेशन टाकलं, ते कुठं तिसरीकडे जाते ते. तर त्यापेक्षा सोपा मार्ग आहे, गोरडवाडीचं लोकेशन मी तुमच्या यूट्यूब चॅनलला देतोय आता. तर त्या चॅनलवरचं लोकेशन बघून गोरडवाडी या गावात यावं. माळशिरस मसवड रोडला गोरडवाडी हे गाव आहे. मसवडवरून येणाऱ्या लोकांना 15 किलोमीटर आणि माळशिरसवरून येणाऱ्याला 10 किलोमीटर. शक्यतो सर्वांनी की गोरडवाडी ह्या गावात यावं. आणि तिथं जरी विचारलं तर 100% तुम्हाला कुणी सांगेल की मैदान कुठं आहे, जवळच आहे मैदान, तिथून कुणीही सांगेल. जसं सांगितलं की 6:45ला फेरा पळायला जाईल आणि 7 वाजता मैदान चालू होईल, कारण गाड्यांची संख्या ही 1000 झालेली आहे, 1000+ झालेलं आहे. दुसऱ्या दिवशी परत आदतचं मैदान आहे, तर ही सगळी तयारी झाली बघू शकता तुम्ही. आणि एक चांगल्या पद्धतीचं मैदान करण्याचा प्रयत्न आहे आयोजकांचा. तर उद्या या 7 वाजता इथं लोकेशन कमेंटमध्ये देतो आहे. धन्यवाद.